नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक आणि या बैठकीमध्ये अमित शहांनी शिंदे आणि दादांना 70-40 चा प्रस्ताव दिला. मात्र हा 70-40 चा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला दादांना मान्य आहे का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील परिस्थितीचा विचार करून शहांचा प्रस्ताव अमित शहा यांनी भाजप 160, शिंदे गट 70, अजित पवारांचे राष्ट्रवादी 40 असा प्रस्ताव मांडलेला असून दादा आणि शिंदे सोबतच्या आमदारांना सामावून घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. जिंकण्यासाठी लढायचं असल्याने जास्त जागांचा आग्रह न धरण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिलाय. मुख्यमंत्री शिंदेनी मात्र जागा वाटपाचा निर्णय लवकर घेण्याची मागणी केली आहे. रत्नागिरी मधल्या MIDC ला ग्रामस्थांचा विरोध. जमीन अधिग्रहित करण्याबाबत ग्रामस्थांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. यामध्ये वाटत, मिरवणे, कळसुंडी मधील 20,000 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाला विरोध होतोय. तर वाटत MIDC साठी 2,500 एकर जमीन संपादित करण्याच्या नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केलाय. पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. सामूहिक बलात्काराच्या 2 घटनांनी महाराष्ट्र पूर्णपणे हादरला. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार झालाय, तर मित्रांसह बोबदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे CSMT परिसरामध्ये सुद्धा 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय. 22 सप्टेंबरच्या रात्री 2 व्यक्तींनी हा बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. CSMT स्थानकाबाहेर दोघांनी आळीपाळीनं हा बलात्कार केला असा आरोप सुद्धा करण्यात येतोय. त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग झाला. नाही, खोली नाही, तिथेच त्यांना त्यांचे शर्ट वगैरे हे करून, शर्ट बेल्ट हे करून बांधून ठेवलेलं होतं. पिढीसोबत एकच मुलगा होता, त्यांचे मित्र होता आणि ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे. ते जे आहे ते आता कॉन्शियस आहे, परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे. त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर FIR दर्ज करण्याची प्रोसेस चालू आहे. जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या तुरुंग नियमावलीमध्ये आता सुधारणा होणार आहे. जातीपातीवर आधारित तुरुंगातील नियमावली ही घटनाबाह्य झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. कैद्यांना जातीभेद पाळून वागल्यानं राज्यघटनेच्या कलम 14 मधील तरतुदींचं उल्लंघन होत आहे. जातीपातीनुसार केला जाणारा भेदभाव रोखणं ही सरकारची जबाबदारी आहे. जातीनुसार कैद्यांना बराकीत ठेवू नये असं न्यायालयाने स्पष्ट केलंय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Instagram, Facebook आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव. पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट, मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा. आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू. यासाठी आमच्या 7977201298 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं Facebook, Twitter आणि Instagram पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.